नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने आपण दान कसे द्यायचे, का द्यायचे हे आपण जाणून घेऊया. तसेच आपण दानात काय देऊ शकतो. बघा, आपण दानधर्म हा पुण्यप्रद व व्यक्तीस मोक्ष प्राप्त करून देणारा असतो. स्वामींचे दान हे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार आपल्याला दान करायचे असते. स्वामी हे जागृत दत्तावतार आहेत. दत्तसेवेत मधुकरी मागणे व अन्नदान करणे या दोन गोष्टींना फारच महत्त्व आहे. हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. स्वामींच्या कृपा प्रसादासाठी अन्नदान, शिधादान, भंडाऱ्यांना मदत करावी. गोरगरिबांना दान दिल्यास ते आशीर्वाद देतात. आशीर्वादाचा पुण्यसंचय खूपच मोठा असतो. आपल्या पोथ्या पुराणामध्ये दानाचे फार मोठे विशद करण्यात आले आहे. स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांनी म्हणून दानधर्माची थोडीफार सवय करून घेणे अतिशय आवश्यक आहे. नुसती स्वामींची पूजा, दर्शन आणि नामस्मरण करून काही उपयोग होत नाही. बघा, आपल्या महिनाकाठी जो काही पगार होतो, तर तो पगारातला थोडासा काही भाग आपल्या ऐपतीनुसार गरिबांना दानधर्म करायचा आहे. जर तुम्हाला तसं करणे शक्य होत नसेल तर तुमच्या जवळच्या एखाद्या मठात तुम्ही काही कार्यक्रम असतात बघा, दत्त जयंती असती, गुरुपौर्णिमा असती किंवा स्वामी जयंती असे काही कार्यक्रम असतात, तिथे तुम्ही थोडेफार दान करू शकता. स्वामी समर्थ महाराज खूप दयाळू होते. त्यांचे व्यक्तित्व हे फणसासारखे होते, बाहेरून काठे आणि आतून मात्र गोडगाऱ्यासारखे. स्वामींच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पीडितांना, रंजलेल्या, गांजलेल्यांना, दीनदुबळ्यांना व शरण आलेल्या कोणालाही स्वामी दयाळू अंतकरणाने मदत करत असत. कोणाला नोकरी, कोणाला शेती, कोणाला धन, तर कोणाला आत्मविश्वास स्वामींनी दिलेला आहे. बघा, आपण भौतिक सुखाच्या आहारी गेलो आहोत. आपण सर्व प्रकारची मौज मस्ती करत असतो, परंतु दानधर्म करायला मात्र कचरत असतो. दान म्हटलं की अनेकांचे हात अकडतात. स्वामींचे दान असे म्हटले की आपण गुरु शिष्य संबंधामुळे बांधील होतो आणि दान करायला पुढे सरसवतो. स्वामींच्या योगे आपल्या हातून थोडे जरी दान होते, म्हणूनच येथे स्वामींचे दान असा शब्दप्रयोग केला आहे. शिधादान हा स्वामींच्या धार्मिक दानाचा भाग आला, परंतु या व्यतिरिक्त विविध दाने स्वामींच्या भक्तांनी आपल्याला हवी तेवढी यथाशक्ती दान आपल्या आर्थिक कृतीनुसार करायचे आहेत. आता बघा, स्वामींच्या सेवेत दानाचे महत्त्व खूप आहे. अक्कलकोट स्वामींना गुरु मानले आहे. यामुळे आपण स्वामींच्या नावे नित्य दानधर्म करणे अतिशय आवश्यक आहे. दत्त उपासनेत, स्वामी उपासनेत दानधर्माला फार महत्त्व आहे. स्वामींच्या सेवा उपासनेत दानसेवा अग्रगण्य आहे. स्वामींनी स्वतः गरिबांना मदत केल्याची खूप उदाहरणं आहेत. आपल्याला स्वामी चरित्रात बघायला मिळते. स्वामींना स्वतःला, आपल्या भक्तांना, शिष्यांनी, अनुसयांनी व उपासकांनी कणवाळू असावं, गरिबांना मदत करावी, गरजू व्यक्तींना मदतीचा हात द्यावा असे वाटते. यामुळे श्री स्वामी समर्थकांच्या उपासकांनी दानाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या ऐपतीनुसार दान करावे. आता तुम्ही दान कधी करू शकता. बघा, काही विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने स्वामी समर्थांचे दान तुम्हाला द्यायचे आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्या आईवडिलांच्या तिथीला, आपल्या किंवा परिवारातल्या एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाप्रसंगी तुम्ही दान देऊ शकता. तसेच पितृपंधरवड्यात स्वामींचे दान देऊ शकता. तर तुम्ही कुठं देऊ शकता? वृद्धाश्रमात, अनाथालयात देऊ शकता. तसेच कर्करोगांना फळांचे वाटप करावे, महिलाश्रमांना मदत द्यावी, भिकाऱ्यांना, लहान मुलांना खाऊ वाटप करावा. तसेच दत्त मंदिर, स्वामी मठ, देवालयांना जीर्णोद्धारासाठी मदत करावी. तसेच संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही दान करू शकता. म्हणजे बघा, गरीब विद्यार्थ्यांना वर्षाला वह्या, पुस्तके अशी शैक्षणिक मदत स्वामी समर्थांच्या नावाने तुम्ही दान करू शकता. विद्यार्थ्यांच्या गरीब वसतिगृहास वर्षातून एकदा मदत करावी. तसेच जे काही लोक असहाय्य आजाराने व्यस्त झाले असतील बघा, कर्करोगासारखे, किडनी रुग्ण, यांना वर्षाला औषधाची मदत म्हणून यालाही खूप महत्त्व आहे. तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान करू शकता. आता अजून कुठं तुम्ही दान करू शकता. बघा, तुमच्या नोकरीत वरिष्ठ हुद्दा तुम्हाला मिळाला असेल किंवा तुमच्या पगारात पगारवाढ झाली असेल, परदेशगमनाची तुम्हाला संधी मिळाली असेल, परीक्षेत तुम्हाला मनासारखे यश मिळाले असेल, तुमचे विवाह खूप विलंब होत आहे आणि तुमचा विवाह जमला असेल, तेव्हासुद्धा तुम्ही अवश्य स्वामींच्या नावाने तुम्ही दान करू शकता. परीक्षेत तुम्हाला यश मिळालं, संतती तुम्हाला झाली. म्हणजे बघा, आता बऱ्याच लोकांना अजूनही संतती नाही, तर
स्वामी सेवेने जर आपल्याला संतती प्राप्त झाली असेल तर त्यांच्या स्वामींच्या नावाने तुम्हाला दान करायचे आहे. घराची जी इच्छा असेल आपली, बघा आपण आता वास्तू बांधतो, वास्तू बांधताना तर खूप साऱ्या अडचणी येत असतात आपल्याला, तर त्या वास्तूत अडचणी येता येता आपले घर होऊन जाते. बघा आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवेत असतो त्यावेळेस अडचणी आल्या तरी काही वाटत नाही, ती वास्तू आपली पूर्ण होती. तेव्हा आपण स्वामींच्या नावाने आपण तिथे सुद्धा दान करू शकतो. जर बघा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दान करायचं आहे. मग आता तुम्ही काय देऊ शकता, तुम्हाला शिधा दान करायचं आहे, त्या शिध्यात तुम्ही काय देऊ शकता, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, गहू किंवा गव्हाचं पीठ, साखर, मूग मटकी किंवा गोड पदार्थ, हे तुम्हाला पदार्थ दान करायचे आहेत. आता दान करायचं म्हणजे तुम्हाला काय एक एक पोतं दान करायचं आहे का, नाही. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या ऐपतीनुसार आपल्याला तुम्ही 1-1 किलो जरी दान केलं ना तरीसुद्धा ते महाराजांना आवडेल. बघा आता काही लोकांना सवय असते, दान केलं की ते गावभर कालवा करतात, बोभाटा करतात की आम्ही दान केलं. पण हे खूप चुकीचं आहे. तुम्ही दान केलेलं, एका हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ते दान करायचं आहे. तेव्हा त्या दानाचं तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही दान केलेलं तुम्ही कितीही करा, भलं 1 रुपया करा, पण तुम्ही दान केलेलं कोणालाही सांगायचं नाही. हे दान तुम्ही गुपित ठेवायचं आहे. बघा आता आणखी काही वस्तू तुम्ही दान करू शकता. तांदूळ देऊ शकता, तेल देऊ शकता, पीठ, बटाटे, गहू, तूप, पालेभाज्या, मसाले, असे तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही हे वस्तूंचे दान करू शकता. आता एक बघा कार्यक्रम असतो, आपल्या मठात असतो, केंद्रात असतो किंवा एखाद्या मंदिरात, कोणत्याही मंदिरात भंडाऱ्याचा वगैरे कार्यक्रम असतो, तुम्ही तर ते ह्या कोरड्या वस्तूंचं दान तुम्ही करू शकता. पण तुमच्या ऐपतीनुसार जे तुम्हाला काही शक्य होईल ते स्वामींच्या नावाने तुम्ही दान करू शकता. बघा खूप दिवसांची इच्छा तुमची, आता प्रत्येकाच्या काही इच्छा वेगवेगळ्या असू शकतात. जर तुमच्या इच्छा जर त्या पूर्ण झाल्या, तुम्ही स्वामी सेवेत आहेत, तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, स्वामी आपले गुरु आहेत, मग तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरनं तुम्ही दान करू शकता. बघा आता दान करायचं म्हटल्यानंतरनं तुम्हाला केंद्रात येणं, मठात येणं किंवा एखाद्या मंदिरात जाणं जर तुम्हाला शक्य नसेल, ठीक आहे, तुमच्याजवळच जर एखादी गरीब विद्यार्थी असतील, त्यांची परिस्थिती नसताना ते शिकत आहेत, खूप हुशार आहेत, मग तुम्ही त्यांच्यासाठी थोडीफार मदत करू शकता. किंवा एखादा आजाराने ग्रस्त आहे, त्याची परिस्थिती म्हणजे इतकी नाही की तो स्वतःचा दवाखाना स्वतः करू शकतो, त्या आजारातून तो बाहेर निघू शकतो, तर तुम्ही त्याला थोडीफार मदत करू शकता. किंवा एखादं अपंग आहे, त्याला पैशाची गरज आहे किंवा खाण्याची गरज आहे काय, तर तुम्ही तिथे दान करू शकता. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार दान करू शकता. केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.